सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर नवरात्रीचा आजची दुसरी माळ आहे। आजचा रंग आहे पांढरा। तर काल पण बघा खूप व्यस्त काम बिझी काम झालेलं आहे आपलं, कारण तुम्ही बघताय स्वामींची मूर्ती घरोघरी पोहोचते। तसेच स्वामींच्या वस्त्रांच्या 9 कलरच्या ऑर्डर तुमच्या सगळ्यांच्या आहेत। तर त्याच्यामधून व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटला मला ह्या एक आठवड्या 15 दिवसामध्ये। थोडाफार मी आजारी पण होते मागच्या वीकमध्ये। तर बऱ्याच ताई म्हटल्या की शीतलताई तुझा व्हिडिओ नाही आला तर आमचं जे काही मोटिवेशनल आहे ते होतच नाहीये, किंवा जो आमचा जो विश्वास आहे तुझे व्हिडिओ बघून जी ऊर्जा येते ती पुन्हा आमची ऊर्जा संपत चालली। तर तू एखादा तरी छानसा व्हिडिओ बनव। तर त्या ताईंसाठी दादांसाठी हा व्हिडिओ आहे आजचा। तर बघा नवरात्रीची आज दुसरी माळ आहे। बऱ्याच ताई श्रीयंत्रावरती श्रीसूक्त म्हणून सेवा करतायत, कुंकुमार्चन चालू आहे सामुदायिक। काही ठिकाणी माता भगवतीची सेवा चालू आहे, काही ठिकाणी माता लक्ष्मीची सेवा चालू आहे, लक्ष्मींचं अष्टक चालू आहे। तसंच बऱ्याच ताई आपापल्या कुलस्वामिनी म्हणजे आपापल्या कुळाच्या देवींचं मंत्रोपचार सेवा करतात किंवा दुर्गा सप्तशतीची पाठ करतात। म्हणजे विविध बऱ्याच ताई खूप छान छान सेवा करतायत माझ्या, आणि सेवा ही करायलाच हवी, कारण सेवेतून खूप काही गोष्टी चांगल्या होतात। आपला कर्म प्रारब्ध भोग आहे तो त्यातून भोगला जातो आणि त्यातून कमी होती त्याची तीव्रता, आणि आपल्याकडे एक सुखी आणि यशाच्या मार्गापर्यंत नेऊन पोहोचवायचं काम हे आपले गुरु करतात। तर आपले गुरु म्हणजे माझे गुरु आहे श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, आई तुळजाभवानी, आई महालक्ष्मी देवी, हे माझे सगळे गुरु आहेत। प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळं असतं, प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळ्या गुरुवरती असते। पण गुरु जरी वेगवेगळे असले तरी पण गुरु एकच असतो, फक्त त्यांची रूप ही अनंत आहेत। गुरु हा एकच असतो। तर बघा बऱ्याच ताई छान सेवा करतात। तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे, कारण ज्या जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात, आई माता लक्ष्मीचं नित्य त्यांचं पठण करतात, त्यांच्या स्तोत्राचं, त्यांचं अष्टक असेल किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा असेल, तर त्यातून खूप चांगले त्यांना रिझल्ट आणि फरक पडत आहे। तसंच अखंड दीप लावतात बऱ्याच ताई, म्हणजे बऱ्याच सेवा करतात ताई, आणि मंदिरामध्ये जाणं, नैवेद्य 9 वारानुसार देवींना दाखवणं किंवा दान करणं किंवा साडी अर्पण करणं, अशा विविध गोष्टी ताई करतात आणि चांगल्या असतात बरं का ह्या गोष्टी। तर तसंच बघा आपण सामुदायिक नामस्मरण लाईव्ह चालू केलेलं आहे, त्यातून बऱ्याच ताईंना चांगले अनुभव येत आहेत। एक ताईच्या घरी सारखी भांडणं कटकट व्हायची, नवरा ड्रिंक करायचा, ते सुद्धा थांबले। म्हणजे कसं असतं की स्वामींनी आपली निवड केली एक चांगल्या कार्यासाठी, आणि गुरु आपल्या सोबत आहेत ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे। कारण कसं असतं की चांगल्या कामासाठी आणि आध्यात्मिक कामासाठी आपले स्वतः स्वामी समर्थ गुरु निवड केली म्हणजे आपल्यावरती त्यांची कृपा आहे, आणि स्वामींचं लक्ष आपल्यावरती आहे। कारण स्वामींनी एवढं छान मला कार्य दिलंय की विविध भागातून विविध ताईंच्याकडून मी लाईव्ह नामस्मरण सामुदायिक करून घेते, कारण सगळ्यात भागातल्या ताई आहेत। तसंच आपला नामस्मरणाचा ग्रुप आहे, त्याच्यावरती नोटिफिकेशन किंवा लिंक येत असते, आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केलं की तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या लाईव्ह नामस्मरणाचं नोटिफिकेशन मिळत असतं। तर तसंच बघा आयुष्यामध्ये गुरुचं असणं खूप महत्त्वाचं आहे, आणि गुरुशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही, गुरु विना आपण अपूर्ण आहे। तसंच आपल्या आयुष्यामध्ये संगत सुद्धा चांगली असणं खूप महत्त्वाचे आहे, कारण आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो हे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। जशी संगत असते तसा माणूस घडत जातो। त्यामुळे तुम्ही जर आध्यात्मिक माणसाची संगत केली तर आध्यात्मिक माणसाच्या संगतीमुळे तुम्ही एक दिवस गुरुपर्यंत पोहोचता। तसंच तुम्ही चांगल्या लोकांची संगत करा, तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आणि कल्याणकारक सगळं आयुष्य तुमचं स्वामीमय, सुखमय आणि खूप छान असं मंगलमय बनेल। तसंच बघा बऱ्याच ताईंचे प्रॉब्लेम असतात की बऱ्याच ताईंचा कॉल येतो, म्हणजे ही सामुदायिक नामस्मरण हे तुमच्या सगळ्यांच्या दुःखातून चालू केलेली सेवा आहे। तर ताई आमचा फ्लॅट आहे आणि तो विकायचा आहे आणि तो विकला जात नाहीये, तर तुम्ही महाराजांना प्रार्थना करा। तर दुसरा कॉल येतो की ताई माझं स्वतःचं घर नाहीये आणि महाराजांना सांगा ना माझं लवकर घर होऊ दे। ज्याचं आहे तो पण दुःखी आहे आणि ज्याचं नाहीये तो पण दुःखी आहे। मग तुम्ही सांगा की जो आज घर विकण्यासाठी प्रार्थना करतोय, एक जण तो घर घेण्यासाठी प्रार्थना करतोय, म्हणजे सुखी समाधानी माणूस नाहीये, मानव हा असमाधानी प्राणी आहे। कारण कसं की एक स्वप्न असतं की स्वतःचं घर असावं, स्वतःचं घर झालं की वाटतं 2 BHK असावा, 2 BHK असणाऱ्याला वाटतं माझं मोठंसं रो हाऊस असावं, रो हाऊस झालं की त्याला अजून काहीतरी वेगळं सुचतं, एखादी 2 व्हीलर झाली की 4 व्हीलर घेतो, 4 व्हीलर झाली की त्याला वाटतं नको आता ही गाडी, मला आता मर्सिडीजच पाहिजे, मी आता छोट्या गाडीत नाही फिरू शकत। म्हणजे कसं असतं की स्वतः दुःखाचं कारण स्वतः माणूस असतो। स्वतः माणसाने आपल्या अपेक्षा आणि आपल्या गरजा स्वतः वाढवून घेतल्या,
त्यामुळे माणूस असमाधानी असतो. तर तसं बघा, एक ताई किंवा एक दादा फ्लॅट विकण्यासाठी सेवा करतात, फ्लॅट विकण्यासाठी स्वामींना विनंती करतात, फ्लॅट विकण्यासाठी खूप काही गोष्टी करतात त्या. आणि एक वर्ग असा आहे की त्यांना घर घ्यायचंय म्हणून ते सेवा करतात. म्हणजे बघा, तुम्ही जर बघितलं तर ह्या आयुष्यामध्ये कोणी सुखी नाहीये. ज्याच्याकडे खूप काय आहे तो पण दुःखी आहे, ज्याच्याकडे काही नाहीये तो पण दुःखी आहे. त्याच्यामुळे मला एवढंच वाटतं की जे हे जीवन आहे, जे आपलं आयुष्य दिलेलं आहे आपल्याला आपल्या भगवंतांनी, ते फक्त भाड्याचं आहे. काही सुद्धा सोबत न्यायचं नाही. हे शरीर नश्वर आहे, कारण हा शरीर आपलं काही कालांतरानं संपणार आहे आणि आपला आत्मा फक्त असतो. तर मग तुमचा आत्मा मारू नका. तुम्ही तुमच्या आत्म्याला खुश ठेवा, तुमच्या आत्म्याकडून चांगलं कार्य करून घ्या आणि असमाधानी राहू नका. कायम समाधानी राहा. जे आहे, जी अर्धी भाकरी आहे ती माझ्या कष्टाची आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आणि मी खूप खुश आहे. तर बघा, प्रत्येक जण आजकाल प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं धावतो आणि त्यांच्या आयुष्य म्हणजे ती गोष्ट मिळत नाही. त्यामुळे काय होतं की कालांतराने त्यांच्या आयुष्यामध्ये निराशा येते आणि त्याचं कारण डिप्रेशन असतं, भरपूर काही गोष्टी असतात. पण मला काय वाटतं की आपण ह्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण ह्या पृथ्वीवरती जन्माला आलो तेव्हा आलो होतो उघडे आणि जाणार आहे उघडे. तर मग कशाला पाहिजे आपल्याला सगळ्याच हव्यास? नाही, तुम्ही प्रगती करा. माणसाने प्रगती केली पाहिजे किंवा माणसाचं आजच्यापेक्षा उद्याचं पाऊल चांगलं नक्की असावं. पण ते कितपत त्याच्या आहारी जावं हे आपल्यावरती डिपेंड करतं. हे आपण ठरवायचं असतं. काय काय वेळेस काय होतं, नको त्या गोष्टीच्या मागं आपण धावतो आणि आपण आपल्या स्वतःच्या मनाला अनंत व्यातना करून घेतो, खूप दुःख करून घेतो की मला ही गोष्ट मिळत नाहीये, मला ही गोष्ट हवी आहे. पण तसं नसतं. तुमचे कष्ट, तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध आणि तुमच्या गुरुची साथ, ह्या 3 गोष्टी जर तुमच्यासोबत असतील तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यापासून कोणी सुद्धा अडवू शकत नाही. पण तुम्ही सारखं सारखं आपल्या मनाला कोसू नका. मॅड हे नाहीये, मला हे घ्यायचंय, माझं ते स्वप्न आहे. स्वप्न असावी, स्वप्न बघावी, पण त्या स्वप्नाचा त्रास नाही झाला पाहिजे इतरांनाही स्वतःलाही. कारण आपल्या मनाला एकच सांगा की श्री स्वामी समर्थ महाराज, माझी आई, माझी माऊली, माझे गुरु, आई तुळजाभवानी माते, आई महालक्ष्मी देवी, तुम्ही ह्या पृथ्वीवरती मला खूप सुंदर जन्म दिला. ही पृथ्वी मी सुंदरशा माझ्या डोळ्याने मी सुंदरशी सृष्टी बघत आहे आणि मला खूप छान हात दिले तुम्ही, खूप छान डोळे दिले, खूप छान पाय दिले, इतकी सुंदर माझ्या शरीराची तुम्ही रचना केली की मला असं वाटतं की मी ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. मला जे हवं ते मी माझ्या कष्टाच्या बळावरती मी ते करू शकतो आणि तुम्ही मला ताकद द्या, तुम्ही माझी हिंमत बना, तुम्ही मला मार्गदर्शन करा, मला वेळोवेळी चांगल्या कार्यासाठी प्रेरित करा, असं तुमच्या गुरुनं प्रार्थना करा. फक्त निगेटिव्ह नका बोलू. प्रत्येक वेळेस ज्याचं मन निगेटिव्ह असतं ना, ते माणसाचं मन सतत दुःखी असतं. त्या माणसाला आजार होतात, डिप्रेशन होतं, भरपूर काही रोग होतात, कारण सगळं असतं पण त्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुखच नसतं. कारण सुखाची भाषा ही खूप साधी, सरळ, सोपी व्याख्या आहे, पण ज्याला समजते तो खूप सुखी. बघा, रात्री जो निवांत झोपतो तो सगळ्यात श्रीमंत माणूस आणि सुखी असतो जगातला. कारण ज्याच्याजवळ पैसे आहे, प्रॉपर्टी आहे, धन आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं सगळं आहे, पण तो रात्रभर झोपत नाही. का झोपत नाही? कारण सुख नाहीये त्याच्याजवळ. आणि पैसा, सुख आणि समाधान ह्या तिन्ही गोष्टीची व्याख्या खूप वेगळी आहे. तुम्ही हे मिक्स नका करू की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे खूप काही गोष्टी आहेत तो सुखी आहे. तसं नाहीये. ज्याच्याकडे खूप चांगलं मन आहे, खूप चांगलं अंतःकरण आहे, तो मनापासून खूप चांगला व्यक्ती आहे, तो प्रामाणिक आहे आणि तो कष्टाळू आहे, तो जगात सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. कारण जो श्रीमंत माणूस आहे त्याच्या घरी पण त्याच पिठाची भाकरी बनते आणि ज्याच्याकडे काही नाहीये त्याच्या घरी पण त्याच पिठाची भाकरी बनते. जो श्रीमंत आहे तो पण एक दिवस तिथेच जातो आणि जो गरीब आहे तो पण एक दिवस तिथेच जातो. पण कर्माचा हिशोब नक्की होतो. कारण देवाने कोणाला सुखी आयुष्य, बघा आज मी शीतल आहे, माझ्याकडे काहीच नाहीये, पण आज मी खूप समाधानी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, माझं आरोग्य खूप चांगलं आहे आणि मी खूप चांगल्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, तर हे माझं सुख आहे. पण एक जण असा आहे की पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, पण त्या माणसाजवळ आचरण चांगलं नाहीये, व्यवहार त्याचा चांगला नाहीये, तो माणूस म्हणून चांगला नाहीये किंवा त्याच्यामध्ये विचार चांगले नाहीयेत, तर असा माणूस श्रीमंत असून सुद्धा तो भिकारी असतो. आणि जो भिकारी असतो सुद्धा ज्याचे विचार चांगले असतात, ज्याजवळ नेहमी हसतमुख असतो, नेहमी समाधानी भावना व्यक्त करतो, नेहमी दुसऱ्याला काहीतरी, आपल्या स्वतःकडे काही नसताना दुसऱ्याला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याला नेहमी चांगली ऊर्जा, चांगली सकारात्मकता देण्याचा प्रयत्न करतो, तो खरा श्रीमंत असतो. असं नाही की एखादा श्रीमंत माणूस भेटला, काय तुझ्याकडे बंगला नाही, तुझ्याकडे गाडी नाहीये, काय तू असं टू व्हीलरवर फिरतो, मग तो तुम्हाला निगेटिव्ह करतो, तो खरा भिकारी असतो.
तर तुम्ही विचार करा की बघा एखादा गरीब मित्र किंवा आपली गरीब मैत्रीण किंवा एखादा गरीब व्यक्ती, काय रे बाबा तू सुखी आहेस का, तू कसं आहेस, तुझं काय चाललंय, तुला मुलं किती आहे, तुझी मुलं कुठे शिकतात, तुमच्या सगळ्यांची तब्येत तर बरी आहे ना, असं म्हणजे तो आपुलकीने विचारतो. म्हणजे जो आपला गरीब मित्र. मोठा मित्र, काय रे तू फ्लॅट काय बुक केला की नाही, त्या 1 BHK मध्येच राहतो का, दुसरा घ्यायचा आहे का 2 BHK, तीच गाडी आहे का अजून, तू दुसरी गाडी घेतली नाही का. म्हणजे त्यांच्या गप्पा फक्त पैशावरती, फक्त मोठ्या मोठ्या गोष्टींवरती असते. म्हणजे माणुसकी हा प्रकार त्यांच्यामध्ये अजिबात नसतो. तर तुम्ही विचार करा की तुम्हाला कशा लोकांसोबत राहायचंय. नेहमी आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघून जगा. तुम्हाला जगण्याची प्रेरणा मिळेल, नवीन हिंमत मिळेल, ताकद मिळेल की बाबा आज मी जे छत माझ्या डोक्यावरती आहे त्या छताखाली मी आज राहतो, ते छत सुद्धा दुसऱ्याच्या डोक्यावरती नसतं. एवढी लोकांची परिस्थिती वाईट असती. आज मी 2 टायमाचे सुखी जेवण जेवतो, आज 2 टाइम मी चांगली भाकरी खातो, ती पण एखाद्याच्या नशिबात नाहीये. तर विचार करा त्याच्यापेक्षा मी खूप सुखी आहे. नेहमी आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे बघून जगा. नेहमी ज्याचे चांगले विचार आहेत त्याच्याशी संगत करा. जो चांगला व्यक्ती आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये गुरु आणि आपली संगत ही चांगली असावी लागते. कारण चांगल्या संगतीची फळं ही चांगली उगवतात आणि गोड उगवतात, आणि जी वाईट संगत असते तिची फळं येतच नाही कधी. आणि कालांतराने आपल्या स्वतःचं सुद्धा जे काही आपण कमवलंय ते सुद्धा नष्ट होतं. त्यामुळे बघा, आपलं जर चांगलं कर्म असेल तर आपल्यासोबत भगवंत असतो. आपण खूप चांगल्या कुळात जन्माला येतो, खूप चांगल्या लोकांमध्ये राहतो आणि खूप चांगले विचार, चांगलं आचरण आपलं असतं, आपला व्यवहार चांगला असतो, आपली नीतिमत्ता साफ असते, आपला हेतू प्रामाणिक असतो आणि आपली कष्ट करण्याची ताकद असते. तर बघा, तुम्हाला जर खरंच वाटत असेल की माझा धंदा चालत नाही, व्यवसाय चालत नाही, यश येत नाही, असे खूप प्रॉब्लेम भेटतात, मी एकच सांगते, तुम्ही सकाळी लवकर उठा, तुमच्या गुरुचा म्हणजे देवी देवतांचा अभिषेक करा, त्याच्यानंतर तुम्ही आपल्या गुरुची आराधना करा. जसे की दत्त महाराज असतील, स्वामी समर्थ, म्हणजे तुमचे सगळ्यांचे गुरु जरी वेगवेगळे असले, जरी गुरुचे रूप वेगळे आहेत, पण गुरु हे एकच असतात. तर त्यांची आराधना करा, तुम्ही 11 माळी जप करा, तसंच तुम्ही पंचयज्ञ करा, तसंच तुम्ही एखाद्या माणसाला दान करा आणि तुम्ही ह्या सेवा करता त्यासोबत तुमचं कर्म सुद्धा चांगलं असायला हवं. आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की एक व्यक्ती आहे, तो खूप देवदेव करतो, सगळं करतो, पण त्याचं मन चांगलं नाहीये, त्याचे विचार चांगले नाहीयेत किंवा त्याची वृत्ती चांगली नाहीये आणि तो खरंच माणूस म्हणून चांगला नाहीये. आणि एक व्यक्ती असा आहे की तो देवाला साधं फूल सुद्धा अर्पण करत नाही, तरी पण त्याचं कर्म चांगलं आहे, तो प्रामाणिक आहे, तो कष्टाळ आहे. तर भगवंत नेहमी त्याच्या पाठीशी असतो. जो देवदेव करतो ना तो दिखावा करत असतो. म्हणजे कसं की स्वामींसमोर बसणं, बळस्वामींची सेवा करणं, काहीतरी करणं, ह्या अशा गोष्टी दिखाव्यासाठी असतात. कारण देव असतो तो अंतःकरण बघतो, आपला किती पवित्र आत्मा आहे, आपण कोणत्या भावाने त्याची सेवा करतो, हा देव भगवंत नेहमी बघतो. भगवंत म्हणतो, अरे ह्याला काहीतरी पाहिजे म्हणून हा माझी सेवा करतो का, माझी आराधना करतो का. आणि हा भक्त बघा, ह्याला काहीच नाही ह्याच्याकडं, तरी सुद्धा हा कायम माझं नामस्मरण करतो किंवा तो चांगलं कर्म करतोय, कष्ट करतोय, मग मी ह्याच भक्तासोबत राहणार, ह्याच भक्ताला साथ देणार, असं भगवंत सुद्धा स्वतः म्हणत असतो. त्यामुळे बघा, मला एकच सांगायचंय की पैशाची व्याख्या तुमच्या सुखाशी आणि समाधानाशी करू नका. कारण काय होतं की आपल्या दुःखाचं कारण आपण स्वतः असतो. आपलं मन, आपला आत्मा हे आपण स्वतः दुखवत असतो. कारण आपल्या आत्म्याला काही नको असतं, फक्त हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या हवे असतात. मॅड हे असावं, मॅड ते असावं. अरे हे सगळं शरीर, हे सगळं जग हे नश्वर आहे, एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे. जो आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. तर कशासाठी मोह पाहिजे, कशासाठी, म्हणजे गरजेपुरते तुम्ही गोष्टी कमवा की बाबा तुम्ही घर घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करा, पण अशी प्रगती काही कामाची नाहीये की सारखं सारखं स्वतःला त्रास देऊन त्या गोष्टी हव्या किंवा त्या गोष्टी हव्या आहेत किंवा त्या गोष्टी मिळवायच्या आहेत म्हणून सतत स्वतःला त्रास करून घेणं. ह्याला सुखाची व्याख्या किंवा ह्याला मोठी स्वप्न किंवा ह्याला मोठं होणं असं नाही म्हणत. आणि जे तुमच्याकडे आहे धन, त्यातली थोडीफार दुसऱ्याला देण्याची वृत्ती ठेवा. कारण कसं असतं, धन वाटल्याने वाढतं आणि धन साठवून ठेवल्याने ते एक दिवशी नष्ट होतं, चोरी जाईल, तुझ्यासोबत काहीतरी फ्रॉड घडेल, काही ना काहीतरी होतं. त्यामुळे जर भगवंताने तुम्हाला ह्या जन्मी खूप चांगलं आयुष्य दिले, खूप चांगली धनदौलत दिली आहे, खूप चांगलं आरोग्य दिले, तर तुम्ही सुख हे दुसऱ्याला वाटायला शिका. कारण सुखाचे वाटेकरी तुम्ही बना. दुःख प्रत्येकाने वाटून घ्यायला पाहिजे. एकमेकाला सुखाचा मार्ग दाखवा, एकमेकाला आधार द्या, एकमेकाचं चांगलं हो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करा आणि सुखी समाधानी आयुष्य सगळ्यांनी जगा. तर बघा, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ किंवा नवीन प्रेरणा मिळते नेहमी तुम्हाला. आणि बऱ्याच दिवसामध्ये व्हिडिओ बनवणं झालं नाही कारण ऑर्डर जास्त होत्या. नवरात्रीचे 9 रंगाचे वस्त्रची ऑर्डर होती. प्रत्येकाच्या घरोघरी स्वामी माऊलींचे वस्त्र पोचले पाहिजे. स्वामी माऊलीला खूप छान छान सगळ्यांनी सजवलं, खूप गोड गोड स्वामी दिसत होते आणि हे सगळं बघून मला सुद्धा आनंद झाला.
की स्वामींनी त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपली निवड केलेली आहे. कारण कसं असतं, भगवंत प्रत्येकाच्या सेवेनुसार फळ देतो. कोणाला काही तर कोणाला काय. कोणाला बागेत फुलं तोडण्याची सेवा देतो, कोणाला वस्त्र शिवण्याची सेवा देतो, तर कोणाला स्वतःला घडवण्याची सेवा कला देत असतात भगवंत. तसं स्वामी समर्थ महाराजांनी खूप छान अशी सेवा दिली. घरपोच तुम्हाला सगळ्या वस्तू साहित्य पोचते पूजेचं. आणि तुम्ही स्वामींच्या सेवेत बऱ्याचदाही आले आपले व्हिडिओ बघून, लाईव्ह नामस्मरण बघून. तर काल बघा, काल 5 सेवेकरी आपल्यामुळं घडले आणि त्यांना मूर्तीसुद्धा काल दिली. तर कसं आपल्यामुळे नाही म्हणत आहे मी, निमित्त मात्र मी आहे. फक्त स्वामींची इच्छा होती की त्यांना मार्गदर्शन करा आणि त्यांना सांगा की स्वामींची सेवा किंवा जप कसा करायचा. तर असे सेवेकरी जोडले की ज्यांना जप सुद्धा जमत नाही, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं त्यांना सांगून त्यांच्याकडून जप करून घेतला. आणि आज इतकी स्वामींच्या नामस्मरणाची गोडी लागली की तो माणूस चालता बोलता उठता बसता फक्त एकच म्हणतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग माझ्या स्वामी माऊलींचं नाव त्यांच्या मुखात कायम असतं. ह्याच्यापेक्षा मोठं सुख काय आहे सांगा बरं. आपण एखाद्याला चांगला मार्ग दाखवतो, एखाद्याला चांगल्या मार्गावरती घेऊन जातो आणि भगवंत पण बघत असतो की बाबा हा भक्त किती प्रामाणिक आहे, किती चांगलं कार्य करतोय, ह्याचं कोणताही स्वार्थ नाहीये, कोणताही हेतू नाहीये, निस्वार्थ सेवा करतोय. तर बघा, अशी तुम्ही स्वामींची सेवा करा, सगळ्यांशी प्रेमाने राहा आणि सगळ्यांनी खुश आणि समाधानी आणि एक चांगलं आयुष्य जगा. काही नाही म्हणून दुःखी होऊ नका. भगवंतांनी खूप काही दिले म्हणून सुखी राहा आणि त्या भगवंताची आराधना करा, सेवा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.